एका शेतकऱ्याचं पोरग मंगेश दादा साबळे यांना तडीपार करण्यासाठी भरपूर ताकद लावली जात आहे मोठी. पण हे विसरू नका की छातीची ढाल करून लाखो शेतकरी ठामपणे उभे त्या वाघाच्या पाठी. गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला म्हणून तुम्ही त्यांच्यावर दाखल केला गुन्हा. पण एक मंगेश साबळे कधी तडीपार केला तर लाखो शेतकऱ्याचे मंगेश साबळे तयार होतील पुन्हा. सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला वाटत असेल आपण करू शकतो काही, अरे शेतकऱ्याचे पोरवी सुद्धा तुम्हाला मिनिटाला घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मते जर मंगेश साबळे आतंकवादी तर त्याला खुशाल जेलमध्ये टाका. पण त्या पहिले आधी हे स्पष्ट करा की त्या शेतकऱ्याच्या पोरापासून कोणाला आहे धोका. एका शेतकऱ्याच्या पोराचा आवाज तुम्हाला झेपला नाही म्हणून तुम्ही त्यांचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून केलं खोड्या. अरे काय बोलाव तुम्हाला, लाज वाटू द्या थोड्या. तुम्ही भ्रष्टाचार करायचा, शेतकऱ्यांना लुटायचं, गोरगरिबांना लुटायचं आणि कारनामे करायचे काळे. आणि जर कुणी बोलायला गेलं की त्याला म्हणतात तडी पार करा. अरे बंद करा तुमचे छक्के चाळे. हे सरकार शेतकऱ्यांनी बसवलेले म्हणून शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. अरे नका त्या शेतकऱ्याच्या पोराचा अंत पाहू, नाहीतर शेतकरी कधी अवकातीवर आला तर तुम्हाला नागरा सगट बैल लावू. हे गोरगरिबाचं पोरग सर्वसामान्य जनतेसाठी गरिबासाठी लढलं झगडलं, रक्ताचं पाणी केलं, तुमच्या बुडाला आग लागली म्हणून तुम्ही त्याच्यासोबत नीचपणाचा खेळता खेळ. पण तुम्हाला या शेतकऱ्यांच्या खुर्चीवर बसवलं, ती खुर्ची उकडून टाकायला शेतकऱ्याला मिनिटाचा सुद्धा लागणार नाही वेळ. लक्षात ठेवा.